Hi friends, once again welcome back in our educational YouTube channel that is Milinda's Ideas. And these Milinda's Ideas are now known as Precise Electronics. YouTube वरती तुम्हाला सर्च करायचे मित्रांनो प्रिसाइज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने आणि फेसबुक पेजवर तुम्हाला लाईक करायचे पेजला प्रिसाइज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने. आता आपण आपल्या टॉपिककडे येऊया. इन today's video lecture, we are going to study the next type of electronic component which is widely used in electronic circuits, electronic appliances. And this component is known as inductor. So inductor is also a passive component. That means similar to resistors and capacitors, the inductors are also a passive component which is used in electronic circuit. आता हा इंडक्टर काय आहे? तर इंडक्टर जो आहे तो काय तर it is basically constructed by using a wire wounded on a insulating base material. त्याला म्हटलं आपण इंडक्टर. आपण एखादी वायर एखाद्या इन्सुलेटिंग बेस वरती वाऊंड केली की जो डिव्हाइस फॉर्म होतो त्या डिव्हाइसला बनायचं इंडक्टर. आता हा इंडक्टर काय करतो तर सिमिलर टू कॅपॅसिटर द इंडक्टर इज ऑल्सो यूज्ड टू स्टोअर द एनर्जी. एनर्जी स्टोअर करतो पण कुठल्या फॉर्म मध्ये स्टोअर करतो? इट स्टोअर द एनर्जी इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड त्यामध्ये इंड्यूस होते आणि मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती मॅग्नेटिक फील्ड काय करते एनर्जी जी आहे ती स्टोअर करते. आता हे इंडक्टर म्हटलं आपण. आता हा इंडक्टर जो आहे हा काय म्हटलं कशा आपण when a conducting wire, mostly we have to use copper wire, when the conducting wire is wounded on a insulating base material, the resulting device is known as an inductor. आता जसं आपण रेजिस्टरची प्रॉपर्टी बघितली रेजिस्टन्स, कॅपॅसिटरचा आपण स्टडी केलं होतं कॅपॅसिटन्स, सिमिलरली इंडक्टरची प्रॉपर्टी जी आहे ती आहे इंडक्टन्स. आता हा जो इंडक्टन्स काय आहे तर इंडक्टन्स इज कॅरेक्टराइज्ड बाय इंडक्टर इज कॅरेक्टराइज्ड बाय द इंडक्टन्स. मी आपण उलट म्हणूया इंडक्टन्स इज अ प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर. आता हा इंडक्टन्स काय आहे तर इंडक्टन्स इज नथिंग बट अपोजिशन टू फ्लो ऑफ एनी चेंज ऑफ करंट. बघा काय म्हटलं आपण इन केस ऑफ रेजिस्टर व्हॉट इज रेजिस्टन्स? अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. व्हॉट इज इंडक्टन्स? इट इज अपोजिशन टू फ्लो ऑफ एनी चेंज ऑफ करंट. म्हणजे करंटला जर चेंजेस झाला तर त्या चेंजेसला तो अपोज करतो. करंटला अपोज नाही करत, करंट म्हटलं चेंजेसला अपोज करतो. आणि ती जी प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी आहे आपली इंडक्टन्स. आता हा करंटला का अपोज करतो? मी करंट चेंजला का अपोज करतो तर जेव्हा करंट तुमचा फ्लो होतो त्या इंडक्टर मधून त्या कॉइल मधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा त्या कॉइल मध्ये मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते आणि ती मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस झाल्यानंतर बॅक ईएमएफ म्हणजे त्याला आपण काउंटर ईएमएफ म्हणतो. काउंटर म्हणजे रिव्हर्स काउंटर अटॅक म्हणतो आपण, उलटा अटॅक करतो, रिव्हर्स अटॅक करतो आपण. सो काउंटर ईएमएफ म्हणजे बॅक ईएमएफ त्यामध्ये इंड्यूस होतो आणि एक रिव्हर्स करंट फ्लो होतो. तो जो बॅक ईएमएफ जो फ्लो होतो किंवा तो बॅक ईएमएफ इंड्यूस होतो, रिव्हर्स करंट त्यामध्ये डेव्हलप होतो, त्यामुळे तुमचा करंट जो आहे त्या करंट चेंजेसला तो अपोज करतो. मग आता हा इंडक्टन्स किती आहे किंवा हा करंट बॅक ईएमएफ किती असतो तर तो बॅक ईएमएफ जो आहे मित्रांनो इट इज प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट. म्हणजे करंट किती चेंज होतोय, रेट ऑफ चेंज ऑफ करंट मीन्स काय दॅट इज डी आय बाय डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ करंट. म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये करंट किती चेंज झाला तो आपण काढला दॅट इज डी आय बाय डी टी. आणि तो जो रेट ऑफ चेंज ऑफ करंट जो आहे त्याच्यावरती तुमचा ईएमएफ हा डिपेंड्स असतो. कुठला ईएमएफ? दॅट इज इंड्युस्ड ईएमएफ, दॅट इज नोन एज अ काउंटर ईएमएफ, दॅट इज नोन एज अ बॅक ईएमएफ. मग आता हा इंड्यूस ईएमएफ काय आला? सो ई म्हणजे ईएमएफ किंवा व्होल्टेज म्हणू आपण त्याला. सो ई इज प्रोपोर्शनल टू डी आय बाय डी टी. जर आपण रेजिस्टन्स मध्ये बघितलेलं करंट इज प्रोपोर्शनल टू आपल्या पोटेन्शियल किंवा चार्ज म्हटलेला आपण कॅपॅसिटन्स मध्ये, तसं याच्यामध्ये काय झालं इंडक्टन्स जो आला सॉरी इन दिस केस ईएमएफ इंड्यूस जो झाला that induced EMF is proportional to the rate of change of current. So E is proportional to di by dt. पाठीमागे फॉर्म्युला डिस्प्ले झाला E is equal to di by dt. E is proportional to di by dt. आता पुढे आपण ते इक्वेशन सॉल्व केलं. सो E is equal to minus L di by dt. आता हा L काय आला? कॅपिटल L म्हणजे आपण तिथे मार्क केले तर कॅपिटल L इंडिकेट्स द इंडक्टर, दॅट इज अ कॉन्स्टंट ऑफ दॅट इक्वेशनचा कॉन्स्टंट आला. सो E इज इक्वल टू मायनस L डी आय बाय dt.
एल मीन दॅट इज अ इंडक्टन्स. मग आपण जर एल ची जर व्हॅल्यू काढली तर काय मिळणार आपल्याला, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एल ची व्हॅल्यू काढता येईल. मी इंडक्टन्स काढता येईल. So back EMF is equal to minus L di by dt. That minus L indicates it is a back EMF. So it is the EMF of that system. म्हणजे काय केलं आपण, कॉपरची वायर घेतली. आपण कधी एक एक्झाम्पल घेऊया. आपण इथे माझ्याकडे एक वायर आहे. ही वायर घेतली आपण. ही वायर काय करतो आपण, एक मी इन्सुलेटिंग मटेरियल घेतली. मी पेन घेतलंय. हा पेन हा इन्सुलेटिंग आहे, प्लास्टिक आहे. त्याच्यावरती मी कॉपरची वायर वाहून करतो. ही वायर वाहून केल्यानंतर जो रिझल्टंट डिव्हाइस फॉर्म झाला त्याला म्हटलं आपण इंडक्टर. याला आपण करंट अप्लाय केलं, बॅटरी जोडली, करंट अप्लाय केलं की करंट फ्लो होईल. आणि करंट फ्लो झाला की इन दिस इंडक्टर, इन दिस कॉइल द मॅग्नेटिक फील्ड विल बी इंड्यूस. आणि तुझं मॅग्नेटिक फील्ड जो इंड्यूस झाल्यामुळे याच्यात बॅक ईएमएफ इंड्यूस झाला. आणि तो बॅक ईएमएफ काय करतो, काउंटर ईएमएफ दॅट अपोज एनी चेंज ऑफ फ्लो ऑफ करंट. करंटला तो अपोज करण्याने चेंजेसला तो अपोज करतो. सो दॅट इज इंडक्टन्स. हा इंडक्टन्स कसला आला, दॅट इज द इंडक्टन्स ऑफ दिस सिस्टम. पण जेव्हा आपण इंडक्टर असेंबल करतो, कन्स्ट्रक्ट करतो, तो कसा कन्स्ट्रक्ट करायचा. सो इंडक्टर आर कन्स्ट्रक्टेड बाय युजिंग अ कॉपर वायर विच इज फाउंडेड ऑन अ हॉलो फॉर्मर. हॉलो फॉर्मर म्हणजे काय, की इथे आपण हा बघा, हा जो पेन घेतला, हा पेन हॉलो आहे. याच्यात मी काहीच नाही, आपण याला हॉलो म्हटलं. तर या हॉलो फॉर्मर वरती आपण काय करतो, कॉपरची वायर बाउंड करतो. आणि तो जो फॉर्मर जो असतो, हॉलो फॉर्मर, द स्पेस इनसाइड दॅट फॉर्मर, या हॉलो फॉर्मरच्या आतमधली जी जागा जी आहे, स्पेस जी असेल, दॅट इज नोन एज अ कोर. या कोर मधली स्पेस ती कोर. मे कोर काय आहे, दॅट इज अ स्पेस इनसाइड द हॉलो फॉर्मर. ही कोर काय असते, वेगळ्या टाइपचं आपण मटेरियल मध्ये यूज करतो. सो ऍज पर द टाइप्स ऑफ कोर यूज देर आर वेरियस टाइप्स ऑफ इंडक्टर्स. आपण बघू पुढे स्टडी करू. आता काय म्हणतो आपण, इंडक्टर आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. कॉपरची वायर मी वाउंड केली याच्यावरती की जो रिझल्टंट फॉर्म होईल तो इंडक्टर. आता हा जो इंडक्टन्स जो आहे, आपण जो जनरेट आपण डिसाइड करतो, बनवतोय, त्या इंडक्टरची प्रॉपर्टी त्याची इंडक्टन्स ती कशामध्ये मेजर केली. तर इंडक्टन्स इज ऑलवेज मेजर्ड इन हेनरी. हेनरी इट इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. इट इज ऑलवेज मेजर्ड इन हेनरी. आता हेनरी काय हे युनिट आहे, पण मोस्टली जसं आपण कॅपॅसिटन्स मध्ये म्हटलेलं, फॅरेड इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. आपण कॅपॅसिटन्स कसा मेजर केला होता, इट इज मेजर इन फॅरेड. बट मोस्टली प्रॅक्टिकली कॅपॅसिटन्स व्हॅल्यू किती होती, मायक्रो फॅरेड, नॅनो फॅरेड आणि पिको फॅरेड. कारण फॅरेड मध्ये एवढा हाय कॅपॅसिटन्स नसतो. सो इट इज इन रेंज ऑफ मायक्रो फॅरेड, पिको फॅरेड और इन नॅनो. Similarly, inductance is measured in millihenry or in microhenry. म्हणजे जनरली तो मिली हेनरी मध्ये असतो किंवा मायक्रो हेनरी मध्ये असतो. हेनरी मध्ये इंडक्टन्स हा शक्यतो नसतो. मिली हेनरी, मोस्टली इट इज इन मिली हेनरी. आता हा जो इंडक्टन्स जो आहे, जसं आपण कॅपॅसिटन्स म्हटलेलं 1 फॅरेड, रेजिस्टन्स मध्ये म्हटलेलं 1 ओम, तसं आपण काय म्हणतो, वी हॅव टू फाइंड आउट द 1 हेनरी. Now what is the definition of 1 Henry? 1 Henry is the amount of inductance across the inductor. म्हणजे त्या इंडक्टरच्या अक्रॉस तो 1 Henry इंडक्टन्स डेव्हलप होतोय. केव्हा, when 1 volt of counter EMF, 1 volt म्हणजे आपण इंड्यूस त्याला करंट अप्लाय केलंय, करंट अप्लाय केलं त्याच्यामध्ये 1 वोल्टचा इंड्यूस EMF जनरेट झाला, बॅक EMF जनरेट झाला. when 1 volt of counter EMF is induced when the current flowing through it changes at the rate of 1 ampere per second. बघा काय म्हटलं आपण परत रिपीट करूया डेफिनेशन. 1 Henry is defined as the inductance induced in the inductor when 1 volt counter EMF or 1 volt back EMF is induced in that coil, in that inductor, when the current flowing through that inductor changes at the rate of 1 ampere per second. That is 1 Henry. That is the definition of 1 Henry. Inductor कशात मेजर केला आपण, it is mostly measure in micro Henry or in milli Henry. आता हा जो इंडक्टन्स जो आहे या कशावर डिपेंड्स आहे, इट विल डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग फॅक्टर्स. काय काय फॅक्टर्स आहेत ते इथे काय केलं आपण, ही वायर घेतली, ही मी समजा कॉपरची वायर असं मी इमेजिन करू, ही वायर मी काय करतो याच्यावरती वाउंड करतोय. हा काय आहे, हा हॉलो फॉर्मर आहे, दॅट इज इन्सुलेटिंग बेस मटेरियल. मोस्टली वी हॅव टू यूज प्लास्टिक, acrylic
PVC, or in some cases the ceramic may be used. Plastic, acrylic, ceramic or PVC may be. PVC pipe जो आपण वापरतो त्या पाईपचा आपण बेस वापरू शकतो. सो ऑन दॅट बेस, दॅट इज अ फॉर्मर, आपण काय करतोय, वी आर गोइंग टू वाउंड द कॉपर वायर. कशी वाउंड करणार? ऑब्विसली बाय युजिंग द वाइंडिंग मशीन. कॉपरची वायर जेव्हा ती वाउंड केली की रिझल्टंट डिव्हाइस जो आला तो इंडक्टर. आता हा जो इंडक्टर जो आहे, द इंडक्टन्स ऑफ दिस इंडक्टर will depends upon mu 0 mu r a n square by L. My inductance is directly proportional to mu 0 mu r. What is mu 0 mu r? They are known as absolute and relative permeability of core. मी आतमधला जो फॉर्मर जो आहे, फॉर्मरच्या आतमधली जी स्पेस जी आहे कोर, त्या कोर मध्ये आपण काय वापरतो? इफ द कोर इज समजा ती कोर तुमची जी आहे त्याच्यात आतमध्ये काहीच नाही, तसेच वॅकंट असेल, तर काय झालं, आपण इन दिस केस देयर इज अ एअर, सो दॅट इज एअर कोर इंडक्टर. त्यात मी समजा आपण आयन वापरला असेल तर आयन कोर, फेराइट मटेरियल यूज, इट इज फेराइट. सो डिपेंड्स अपॉन द मटेरियल फील्ड इनसाइड दॅट फॉर्मर, देयर आर व्हेरियस टाइप्स ऑफ इंडक्टर्स. आणि मग तो जो आहे तो जे आपण मटेरियल वापरलं त्याची काय म्हटलं आपण, ऍब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह परमिएबिलिटी असते. So it is mu 0 and mu r is absolute and relative permeability of the core. पुढे A म्हणजे काय आला, that is the area of cross sectional of core. हे आपण जो कोर घेतला त्या कोरचा क्रॉस सेक्शनल एरिया n स्क्वेअर. n means the number of turns. म्हणजे आपण जी कॉपरची वायर वापरली त्या कॉपरच्या वायरच्या किती आपण टर्न्स अप्लाय केले त्या टर्न्स. सो n स्क्वेअर इज अ n is the number of turns of that coil. पुढे L means it is the length of the coil, किती लांब आपण वायर वापरली. So on this factor the inductance value of that inductor depends. काय काय आले? So L is equal to किंवा L is proportional to mu 0 mu r a n square and it is inversely proportional to the length. So mu 0 is equal to L is equal to mu 0 mu r a n square by L, where mu 0 and mu r काय म्हटलेलं, that is absolute and relative permeability of the core. Then A, that is the area, cross sectional area of the core, and the number of turns of that copper wire wound on that hollow former, and L, that is the length of that coil. So on these factors the inductance will depends. आता हे जे इंडक्टन्स जे आहे आपण टाइप्स बघतोय. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द टाइप्स ऑफ इंडक्टर्स. द टाइप्स कुठले आहेत? द टाइप्स ऑफ इंडक्टर्स आर डिपेंड्स अपॉन द core. There is a space inside the hollow former and the types of cores are air core, iron core, ferrite core. So these are the types of inductors we have to study in the next lecture. But basically there are two types of inductors. कुठले दोन types? Similar to resistors and capacitors, there are two types of inductors, that is the fixed inductors and variable inductors. Resistor मध्ये पण आपण स्टडी केलेला fixed resistor and second variable resistors. Capacitors मध्ये fixed capacitor, variable capacitor. Similarly in case of inductors there are basically two types, that is a fixed inductor and variable inductors. And in fixed inductors we have to study the types of inductor that will depends upon the core. So friends, in next video lecture we are going to study air core inductor, iron core inductor, air core, iron core, ferrite core. Then we have to study one more type, that is toroidal core, and we have to study variable inductor. So friends, thanks for watching this video lecture. Bye, take care, see you again.